नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण आलोय बोरिवली वेस्टमध्ये असलेल्या मंडपेश्वर केव्जमध्ये. संपूर्ण भारतामध्ये सुमारे 1200 लेण्या आहेत. त्यामध्ये 1000 लेण्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यापैकी 130 लेण्या आपल्या मुंबईमध्येच आहेत. तसेच ही लेणी आपली इतिहासही सांगते आणि आस्थाही दर्शवते. मंडळी, ही गुफा 8व्या शतकात बांधलेली आहे. म्हणजेच आजपासून जवळपास 1200 ते 1300 वर्षापूर्वीचे आहे. इथे उभं राहिल्यावर इतिहासाची शांतताही जाणवते. मंडळी, हे आहे इथलं सर्वात पवित्र ठिकाण, भगवान शंकराचं शिवलिंग. आजही लोक येतात इथे मनापासून दर्शन घेण्यासाठी. गुहेच्या आत इतकी शांतता आहे की मन आपोआप शांत होऊन जातं. या इतक्या वर्षानंतर ही वास्तू अजून मजबूत आहे. इथे मंडळी 2 शिवलिंग आहेत. दोन्ही शिवलिंगाचं मी दर्शन घेऊन वरती शंकराचा फोटो देखील होता, त्याचंही दर्शन घेतलं. मंडळी, जेव्हा पोर्तुगाल आले होते तेव्हा त्यांनी मंदिर तोडून चर्च बांधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपल्या मराठ्यांनी हे मंदिर ताब्यात घेतले. तेव्हापासून ही जागा शिवलिंग मंदिर म्हणून ओळखले जाते. मंडळी, तुम्हाला जो इथे मोठा मंडप दिसत आहे त्यापासून त्याचं नाव मंडपेश्वर पडलं आहे, म्हणजे ईश्वर मंडप. मंडळी, आपण पाहू शकतो इथे नटराजांची मोठी मूर्ती आहे. असं मानतात की इथे शिव पार्वतीचा विवाह दाखवला आहे. मंडळी, आपण बघू शकतो दोन्ही स्तंभांच्या मधोमध शिवलिंगची स्थापना झालेली आहे. मंडळी, शिवलिंगाच्या समोरच दीपस्तंभ आहे. त्याच्या समोरच 2 नंदी आहेत. एक नंदीची स्थापना आत्ताच केलेली आहे. हा जुना नंदी तुटल्या असल्यामुळे नवीन नंदीची स्थापना केलेली आहे. तसेच आपण पाहू शकतो पाण्याचा साठा तुम्हाला दाखवतो. जे नटराजांची मूर्ती दिसते ना, तिथून पासून ते त्या साईडपर्यंत पूर्णपणे अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे. 15 ते 16 फूट खाली आहे. इथे पावसाचं पाणी सुद्धा साठवलं जातं. मंडळी, तुम्ही मंडपेश्वरला नक्कीच व्हिजिट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसं व्हिजिट करायचं याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर राम राम मंडळी, स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.